नाशिकचा मिनी एप्स्टीन अशोक खरात, जो स्वतःला कॅप्टन म्हणायचा, याला पोलिसांनी अटक केली आहे. याच्या विरोधात लैंगिक अत्याचार आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या अशोक खरातला मिनी एप्स्टीन का म्हटलं जात आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहा, एप्स्टीन फाईलचा जो विषय होता, एप्स्टीन फाईलमध्ये या एप्स्टीनला त्याची पार्टनर असलेली जी किसलेन मॅक्सवेल होती, याने सर्व कनेक्शन्स मिळवून दिले होते आणि या कनेक्शनच्या जोरावरच त्याने जी पॉवर होती ती मिळवलेली होती आणि या पॉवरच्या आधारानेच त्याने मनी, फेम आणि लस्ट याच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल केलं आणि आपलं मोठं साम्राज्य या जेफ्री एप्स्टीनने उभं केलं होतं. आणि त्याच प्रकारे या अशोक खरातने सुद्धा पहिले कनेक्शन्स, त्यानंतर पॉवर आणि जी लोक या खरातकडं स्वतःचं भविष्य पाहण्यासाठी किंवा स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी यायचे, त्यांना मनी, फेम आणि लस्टच्या माध्यमातून हा इन्फ्लुअन्स करायचा, त्यांच्यावर प्रभाव पाडायचा आणि हा प्रभाव पाडल्याच्या नंतर त्यांच्यापैकी काही जणांना मग तो ब्लॅकमेल करायचा आणि मनी, फेम आणि लस्ट याचा आधार घेऊन हा नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. याच्याजवळ पोलिसांना जवळपास 58 व्हिडिओज सापडले. ज्यावेळेस पोलिसांनी त्याच्या ऑफिसवर छापा टाकला त्यावेळेस पोलिसांना त्याच्याकडे 58 व्हिडिओज सापडले. त्यामुळे याची जी मॉडस ऑपरेंडी आहे, या अशोक खरातने जी मॉडस ऑपरेंडी वापरलेली आहे ही संपूर्ण या जेफ्री एप्स्टीनसारखी आहे आणि याच कारणामुळं याला मिनी एप्स्टीन असं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर आपण अजूनही व्हिडिओ बनवूया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.